हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? चला तर सकाळची मस्त अशी छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळ सकाळी छान देवपूजा केली आणि काही होना देवपूजा झाली आणि मस्त धूप वगैरे लावला घरामध्ये तर खूप जास्त पॉझिटिव्ह असं वाटतं. आणि मी जे तुम्हाला दाखवलं आहे जे म्हणजे काय म्हणतात कापूर लावायचं जे मी मागवलेलं आहे तर ते खूपच छान आहे आणि घरामध्ये खूप छान असा सुगंध पसरतो कापूरचा. तर बघा हे जे कपवालं धूप आहे ते खूप जास्त आवडतं मला. आणि घरामध्ये म्हणजे इथे सिटीमध्ये कोळसा वगैरे भेटत नाही आणि भेटला तरी तो दगडी कोळसा असतो, तो लवकर पेटत नाही. त्यासाठी मग मी हे धूप वापरते जेणेकरून आपल्याला ते ऊद वगैरे घालतात त्याच्यासारखी फिलिंग येते आणि म्हणजे त्याच्यासारखा वास येतो. तर छान अशी देवपूजा झालेली आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं असं धूप वगैरे लावलं देवपूजा झाली की घरामध्ये. तर चला मी हा इतकाच व्हिडिओ घेतलाय सकाळी आणि डायरेक्ट संध्याकाळी होळी पेटवली तेवढाच व्हिडिओ घेतलाय. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. जोरात जोरात चल तेवढं धरू लाग रे. चल के धरू लाग तेवढं. चला होलिका दहन तर झालंय आणि मला आज कामावरून यायला उशीर झाला त्यामुळं म्हणजे सगळ्या बायका पूजा करून गेल्या होत्या. शेवटी मग मी गेले तयार होऊन थोडंसं गडबडीनं. तर ही साडी माझ्या म्हणजे आमच्या भाऊजींनी घेतली होती दिवाळीमध्ये तर घालायचं काही योग येत नव्हता. पण आज होळीच्या निमित्तानं मी ही साडी घातली. तर कशी वाटते साडी? मी असा लुक केला होता साधा सिंपल, कारण मला वाटतं जेमते मी 5-7 मिनिटात किंवा 10 मिनिटाच्या आत मी आवरले माझं. तर गडबडीनं आवरून मी गेले होते होळीची पूजा करायला. आणि चला आता 9 वाजले, स्वयंपाक करायचा आहे अजून, कामावरून यायला उशीर झाला. त्याच्यानंतर पूजा केली होळीची आणि आता 9 वाजले तर आता जेवण पण बनवायचंय. तर चला जेवण बनवून घेते. कुणालनी बघा होळीमध्ये जे आपण नारळ टाकतो ना, तर आता होळी कमी झाली का रे, म्हणजे शांत होत आली, चालू आहे अजून. तर तो त्याने आहे ना त्याच्यातलं नारळ काढून आणलाय खायला. हे बघ दाखव. गरम आहे, छान गरम आहे का? तर कुणालने नारळ आणलाय खायला काढून. तूच काढला का? भाजलं नाही ना पण? चला जरासं धुवायला लागेल कारण भरपूर काळं झालेलं आहे ना ते होळीमधलं. 3-4 खराबच होते. होय का? कोणाचं काय माहिती तुझं नाव?
आपलं आपलं आता काय ओळखूया सगळ्यांच्या ह्याच्यात. आपलं एकदम टॉपला होतं ते खराब होतं. होळीमधली आता आग कमी झाली, मगाशी लय मोठी होती. ते कसे खेळत बसलेत बघ. कुणालने नारळ काढला ह्या होळीमधून. एवढं म्हणजे चालू आहे, अजून भरपूर आहे, पण याच्यामधून कुणालने नारळ काढला. चला सकाळसाठी जरा दूध बी दानव. तर ही बघा चौकातली सर्वात मोठी होळी आहे, तर ती बघायला आलो होतो आम्ही. निवद बघ कुठवर आले, कसली मोठी आहे ना. निवद बघ कुठवर चालले. पाया पडून ये. चलिए. कुणालची सकाळची तयारी, सकाळची तयारी करून ठेवायला, म्हणजे सकाळी उठलं की पळायला, आहे का नाही. आतल्या नळाला असं भरत नव्हतं ना. बंद कर बंद कर ना. नाही बंद नाहीये, पाणी पडायलंय त्याला. सकाळपर्यंत धीर नाही म्हणते मी आत्ताच भरून ठेवतो. सकाळी मम्मी 4 झाले. हां 5. आता 5 झाले. मी तर एवढे आणून ठेवले ढीगभर, ते भरायचं चाललंय. स्पायडरमॅन आहे. भर चल पटपट, सगळे भरत बसू नको आता, सकाळी भर बाकीचे. झालं की नाही बाबा, झोप यायला लागली मला. एवढे भरलेत कुणालने बादलीमध्ये, बापरे. रात्रभर एवढे बलून भरून ठेवलास डोक्यात, तेच विचार करत झोपशील. कलर खेळायचा आहे, कलर खेळायचा आहे. झालं की नाही. ते नळ बारीक चालूच आहे नळ. चल झालं का. मशीन बाजूला काढून पाणी भरून ठेव. चल चल झोपायला, मला झोप आली. कसं बैगन बनवलं. बैगन. काय बैगन. चल. कुणाल चाललाय आता कलर खेळायला बघा. बादली भरून बलून घेतलेत, चाललाय आता खेळायला. चल मी पण येते बघायला. कसे खेळायला बघा पोरं, सगळे काळे निळे झालेत. एक पक्के कलर नका लावू. हे वीरचं तर तोंड ओळखू येई नाही. अरे 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 पक्के कलर लावू नका, उद्या पेपर आहे. कुणाल इकडं बघ, काळू झालाय. थांब इकडून, काळू डॉन झालं, दिसेच नाही कुणालचं तोंड. अरे अरे बास बास. संपलं पाणी, आता जा. कशी मज्जा चालली ह्यांची. परत 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 सगळ्यांचे तोंड बघा. चला बाय बाय. हे बघा पॉपकॉर्न खातायत, टीव्ही बघत. कसं आहे पॉपकॉर्न. पॉपकॉर्न छान आहे का. ते काढा बाजूला तर त्याच्यात कलर पडायचा.
पहिल्यांदा म्हणजे लग्न होऊन 12 वर्ष झाले, पहिल्यांदा मी कलर लावला त्यांना. कसं वाटतंय? आ ते बघ, हाय का काय तर रिएक्शन? काय नाही, एवढ्या जोरात लाव. अंगावर फाटलं सगळं. बास आता बास. चला आज आपण एक छोटासा गेम खेळूया. काय, मी काही प्रश्न विचारणार, त्याचे तुम्ही उत्तर द्यायचे. जे चुकीचं उत्तर देणार त्याला मी शिक्षा देणार. काय देणार ते नंतर सांगते, ठीक आहे? तर सुरुवात. उत्तर नाही दिलं तरी शिक्षा दे. उत्तर नाही दिलं तरी शिक्षा पाहिजे का तुला? ठीक आहे, चल मी आता पहिला प्रश्न विचारते. काय, आणि आन्सर जोरात द्या, कारण आपल्याकडे माईक नाही, ह्याच्यामध्ये आवाज आला पाहिजे. तर दोघांपैकी कोण उत्तर पहिला बरोबर सांगते बघूया. तर महाराष्ट्रातील, नीट ऐका, महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? ऑप्शन नाही का काय? ऑप्शन नाही. तर कुणाल तू सांग. नाही येत? मी सांगू का? विसरलं का? तर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या. ठीक आहे, तर आता याची शिक्षा भेटणार. नाही म्हणजे थांब, परत एकदा अजून एक. अरे यार, तुला चुकतेच रे. बरं जाऊ दे, चल आता नेक्स्ट. चला आता दुसरं क्वेश्चन. काय, नीट बस कुणाल, चल. कितीच बघत होते. हा, तर दुसरा क्वेश्चन असा आहे, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. हा बरोबर, आन्सर बरोबर आहे. तर आता मी पडतो. नको, तू थांब तुझं. अरे हे शेवटचा माझ्यावर कशाला फोडला? तर चला आपलं गेम इथंच थांबूया, कारण बलून सगळे संपलेले. थांब, आहेत का बघ. असं वाटलं गेम खेळून? अरे गेम खेळून भारी वाटलं का? ओलं झालं, आता जावा आंघोळ करा. चला तर ताईंनो, आम्ही छोटासाच गेम खेळला, कारण की कुणालचे पप्पा नाईट ड्युटी करून आले होते, तर त्यांना जेवण करून आराम सुद्धा करायचा होता. त्यामुळे आम्ही गेम खेळण्यात जास्त वेळ घालवला नाही. छोटीशीच गेम खेळलो, पण मज्जा आली, खूप हसायला आलं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि वेळ मिळेल तसा गेम खेळण्याचा आम्ही प्रयत्न करूच. तर खूपच जास्त हसायला आलं. चला भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.